या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। काल आमचे दैवत सुशीलकुमार शिंदे साहेब, सोलापूरच्या लोकप्रिय खासदार माननीय प्रणिताई शिंदे यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी एकेरी भाषा केली व त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याची भाषा केली। आज मी तुम्हाला सांगतो, सोलापूर शहर दक्षिणची जागेचा विषय आला तर सुशीलकुमार शिंदे साहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले, त्या ठिकाणी आनंदराव देवकर आमदार झाले, दिलीपराव माने मला त्या ठिकाणी आमदार झाले। दक्षिण जागा आमची असताना सुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो, परंतु काल तू जी भाषा या शरद्या कोळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे। एकीकडे उद्धव ठाकरे एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फालतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि उद्धव एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे। तिकडे सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा या खंडणीखोर ते पैसे देऊन तिकीट विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केलात। यामध्ये शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे। तो आपल्याला माहीत असेल, सोलापुरामध्ये वाळू तस्करी व तसेच खंडणीखोर, बलात्कारी असे विविध गुन्ह्याने गाजलेला हा शरद कोळी याला सांगायचं आहे, तुझ्या ऑफिससमोरून तू कालचे वक्तव्य केला की ताईंची गाडी फोडील। मी तुला आज सांगतो, तुझ्या ऑफिससमोरून मी आज बोललो आहे, तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिसमध्ये समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स। पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर।